त्याच्या पहिले आमचा भाऊसाहेब क्षत्रिय दर्जी संघावाले आता काय नूतन निर्देशक मंडळी आयके उल्यात आणि आता नूतन पदाधिकारीगण आयके उल्यात सगळ्यास बी संघाच्या तर्फेतन त्यांनी सगळ्यास धन्यवाद बोला कृतज्ञता समर्पण करावं म्हणून दर्जी संघाचे खजानजी आमचे दयाशंकरराव लाले तत्तलचे कार्यदर्शी सहकार्यदर्शी प्रेमनाथ कांगोकर आणि आमचे हिरिय निर्देशक विश्वनाथराव उर्फ बाबूराव सुत्रावे उपाध्यक्ष एन बालाजी नायक अध्यक्ष श्रीनिवास महेंदरकर आणि तत्तलचे निर्देशक सुधीर लोकरे आणि नवीन नायक असं तत्तलचे निर्देशक मंडळी सगळे येईन हे काय कालचं चुनावणामध्ये नूतन निर्देशक म्हणून ऐकवल्यात सगळ्यांनी भाऊसाहेब क्षत्रिय दर्जी संघाच्या तर्फेनं त्यांनी एक कृतज्ञता व्यक्त करासाठी इथं आल्या तर त्याचे जपून घालताले नको प्रथम आमचा भाऊसाहेब क्षत्रिय समाजचे अध्यक्ष ऐके होल्याले श्रीमान श्री शिवाजीराव रघुरे त्यासी तगी तालमाचं देवस्थान आणि दर्जी संघात दोन बी कंबाईंड कामाचं दोन कार्यकर्ते जरा सगळे एकूच आज मोठ सगळे तगी तालमा देवस्थानचे कार्यकर्ते दर्जी संघाचे दोन बी एकूच ऐकणं त्यांनी दोन संस्थाचं तर्फे धन्यवाद बोला करता आल्या तर हे कार्यक्रम प्रथम शिवाजीराव रघुरे त्यासी त्यांनी धन्यवाद बोलतात ते स्वीकार विनंती कार्यदर्शी तत्तावी मी सायसाठी दर्जी संघाच्या तर्फे तुम्ही एक दोन गोष्ट दोनच मिनिटांमध्ये चुकतो सगळ्यांचं बी विचार बोलून हार घालावा लागतो आम्हाला उत्तम मार्गदर्शन उत्तम रीतीने समाज चालवलेले अध्यक्ष श्रीमान शिवाजी आमचं दर्जी संघाचे अध्यक्ष श्रीनिवास महेंदरकर त्यांनी एक सगळ्यांच्या टाइमला बरोबर राहून लग्न युवक चालवणार देतेले त्यांचा सेवा तुम्ही सगळं देखला सेवा आणि पुढे बी असंच निरंतरवानी राहते बोलण्यासाठी जास्ती बी दर्जी संघाच्या तर्फे एक शाल आणि पुष्पा घालून आभारी बोलतात नमस्कार तुम्हाला सगळं ठाऊक आहे सगळं आमचे नायक राकेश त्यांनी 2001 मतलब 4 वर्षात आमच्या ट्रेनिंग संघामध्ये सेक्रेटरी होऊन मैसूर सिटी ट्रेनिंग संघाला अपार सेवा करल्यात आणि सोसायटीमध्ये बी इलेक्शनमध्ये जिथून सेक्रेटरी प्रेसिडेंट होल्यात नेक्स्ट आमच्या मंडळीमध्ये गेला असला जिथल्या सेक्रेटरी होऊन मस्त कामं करल्यात यंदाही त्यांनी जिथून सेक्रेटरी होत्या तर बघताना एक आशा भावना आहे आम्हाला त्यासाठी सगळे संतोषित हे पुष्पमाला आमच्या ट्रेनिंग संघ आणि दिग्गाचं देवस्थान घालून त्यासाठी धन्यवाद बाबूराव श्रीनिवास चंद्रशेखर पतंगी त्यांनी निर्देशक म्हणून ऐकवल्यात जास्ती बी आमच्या दर्जी संघाचं करतात एक पुष्पहार घालणं महेंदरकर जास्ती बी त्यांचं दादा आमचं दर्जी संघाला लई थोरले डिओटी लई जुनं आम्हाला मार्गदर्शकतेने त्यांचं मार्गदर्शन म्हणजे अनेक आम्ही बदलावण करून घेते उत्तम कार्य बी करले त्यांचा साकार आईसाठीच आज आमचा दर्जी संघ चालाले बोलत तरी चूक होईना त्यांचे लेख उमाशंकर तसी दर्जी संघाच्या तर्फेतनं नूतन निर्देशक
रमेश रमेश रमपुरे निर्देशक म्हणून 5 वर्ष त्यांनी काम करत्यासाठी त्यासाठी आमचं संघाचं त्यातला जयकुमार लाडगे मागे मी 5 वर्ष त्यांनी आमच्या कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये बी 10 वर्ष 15 वर्ष त्यांनी काम करल्याचं चामुंडेश्वरीचं देवळमध्ये त्यांनी ट्रस्टी म्हणून काम करायला आमचं विठ्ठल रुक्मिणी कन्व्हेन्शन हॉलमध्ये बी फार वर्लाच काळा आहे विठ्ठल रुक्मिणी कन्व्हेन्शन हॉलमध्ये बी त्यांनी ट्रस्टी म्हणून काम करायला त्यासनी जयकुमार त्यासनी बी केशव तेलकर राजकुमार भावसार त्यांनी शशिकुमार महेंद्रकर त्यांनी बी आमच्या दर्गी संघ स्थापन मुल्या तेव्हा ते संघाला अनेक रीतीमध्ये सहकार करणारे अभिनंदन बालाजी देवी आमचा दर्गी संघाचा तर्फे अभिनंदन होता लक्ष्मीनारायणराव उंडाळे यांनी स्थापन करताना दादा मामाचं जास्त सल्लेगार म्हणून ऐके करले होते तेच प्रमाणे त्यांनी आज बी आम्हाला सल्ले गंगाधर रवी माळतकर पुष्पार्घांना आभारी बोलतात आमचा संघाला बघता आमच्या मंडळीला परमनंट ट्रस्टची त्यांचे आमचे रमेश नाझरे विनंती करतात आज आमचं विठ्ठल रुक्मिणी कन्व्हेन्शन व्यवस्थितपणे चालायला रमेश नाझरे त्यांचं लई सोडलं हात आणि अशोक नाझरे रमेश नाझरे मुंबईचं त्यांचं नाव घेतानाच आम्हाला संतोष लागते मोहनराव लाले यांनी बी लाले व्यंकटराव त्यांचं नागराजराव लाले व्यंकटराव त्यांचं श्रीनिवासराव आमचं समाजाचं आणि एक वडील समाजामध्ये अपार सेवा करायला निर्देशक सेवा करायला आमचं कृष्णमूर्तीराव नागे यांचं एक नेतृत्व समाजाचं एक टेलरिंग वर्ग काय 2000 ईस्वीमध्ये त्यांचं मी नेतृत्व नाही सकत त्यांचं कोण मी कष्ट सकत समाजाला देखत राहतं बी अजून त्यासनी आम्ही अभिवृद्धी करून त्यांचं कष्ट सक ऐकून आम्ही त्या शब्द बी आम्ही सहाय्यवाने होता म्हणून एक दर्जी संघावर लागले दर्जी संघातनं आज पूर्वी तर एक फंड त्यांचाच संघाच्या संघामध्ये आहे ते कार्यकर्ताच एक फंड क्रिएट करून ती एक जरा बँकेमध्ये ठेवून आमचं समाजी टेलरिंग वर्गमध्ये काय तरी लईच एक त्याचे आर्थिक वर तोंदरा आल्या तेव्हा आणि मग आरोग्य विचारांनी तोंदरा आल्या तेव्हा विद्याभ्यासला काहीतरी एक त्यांचं लेकरासने विज बांधायच्या एक जर अडचण आहे तेव्हा आमचं टेलरिंग संघावाले ते काय फंड ठेवून बँकेमध्ये काय व्याज येत होतं की पैशात खर्च काय एक धाकटं मोठं समस्येला स्पंदन करून त्यासनी परिहार रूप त्यासनी काय तरी आर्थिक सहाय्य अखंड करत आल्यात हे लय सुख्यात काम हे काम साध्य काम आणि हे संस्कृत आमच्या समाजमध्ये कोणी अकस्मात घरामध्ये वडील नाही कोण बी वारलं तर त्यासनी एक त्यांचं क्रियाकर्म करा त्यांनी एक आर्थिक सहाय्य केलं एक समजा एक मोठा संघ संस्थेकरता एक कार्य आणि सेवा हे दर्जी संघाचं कार्यकर्ता करतात त्यासनी मी आमचं भावसाहेब मंडळी सर आणि समाजाचं वतीने धन्यवाद कार्यकारी समितीला ऐक्य बोलावं
आमचं कार्याला गुंतसून घालून त्यांनी समजावे आमच्याकडे आणि समाजाला व्यस्त अभिवृद्धी काम म्हणते का आपण प्रोत्साह द्यायला आम्हाला ते समजा सन्मान बी करायचं त्यांचं काय आशा आहे आमचं हे संपूर्ण 15 जण 18 जणांचं बोर्ड आम्ही त्यांचं मनाला संतोष असं आम्ही कामगिरी देतो आहोत आश्वासन वंदे प्रसारण केलेले आमचं मी भावसारचं कर्तृत्व श्रीधर राजकुमार भावसार आणि इथं निखिल मराठी काहीतरी ह्यांचं संपूर्णपणे आमचं काय ते समाजाचं एक इलेक्शन कव्हरेज करले त्याचं पहिले येतात आता आमचं काय तिथं कृष्ण जन्माष्टमी आहे ते कृष्ण जन्माष्टमीचं बी येईन मी पूर्ण मी काढून मी कव्हरेज करतो पूर्ण देश म्हणजे मैसूरने एवढं भारी इकडं काय तर सेवा भगवंताचं सेवा चालू लागले ते समजा मी अखिल भारत मट्टमध्ये मी समजा दाखवतो समाजचं कार्यक्रम करून त्यांनी आम्हाला बोलले त्यांनी एवढं समजावी काय बी एक अपेक्षा नाही सगळं समाजाचं सेवा करावं लागलं त्याला मी आमचं भावसार क्षेत्र मंडळी समाजाचं होते त्यासनी हृदपूर्वक वाद धन्यवाद काय मला सांगत